उर्वरित 5 खासदारांशी आधीच चर्चा झाली होती आणि त्यांच्या अडचणी या आम्ही समजून घेतल्या होत्या आणि त्या अडचणी योग्य होत्या. आणि मी काल आपल्याला माहिती दिली की यवतमाळ वाशिमचे खासदार जे संजय देशमुख आहेत त्यांच्याकडे त्यांच्या मुलीच्या लग्नासंदर्भात कार्य सुरू होतं. नागेश अष्टीकर हिंगोलीचे खासदार आहेत, त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं त्यांचा मुलगा निवडणुकीला उमेदवार उभा आहे विधान परिषदेमध्ये. ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा वय वर्ष 10 हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुण्यात गेल्या काही काळापासून उपचार घेतोय. 10 वर्षाचा मुलगा. भाऊसाहेब वाघचौरे यांच्या पत्नी आजारी आहे, त्या इस्पितळामध्ये आहे. आणि या सगळ्यांशी आधीच चर्चा झाली होती तेव्हा त्यांनी जो पर्याय दिला की साहेब आम्ही व्हर्च्युअली म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहतो. ही आता जगभरातली एक पद्धत आहे. मोदीसुद्धा राहतात अशा प्रकारे उपस्थित आणि देवेंद्र फडणवीस राहतात. संजय बंडू जाधव यांच्याशी उद्धवजींशी चर्चा झाली. ते पुढल्या 2 दिवसामध्ये उद्धवजींच्या भेटीसाठी येत आहे. अशा तऱ्हेनं लोकसभेतल्या 9 खासदारांनी कालच्या बैठकीत पूर्णपणे संवाद साधला आणि चर्चा केली. ज्या खासदारांवर संशयाची सूर्य आहे तेच खासदार अनुपस्थित राहणार, कारण मागील काही दिवसांपासून चर्चा आहे बंडू जाधव संदर्भात. बंडू जाधव हे महाविकास आघाडीच्या कालच्या परभणीच्या बैठकीमध्ये सुद्धा उपस्थित राहिले. तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा शिवसेना फुटली काय ते 30-40 लोक गेले तेव्हा ज्यांच्यावर संशय नव्हता तेच आधी गेले. संशय असणं किंवा नसणं हा इथे विषयच नाही ना. कोण म्हणते संशय कोण ठेवणार आणि कोणी ठेवायचा? आमच्या खासदारांवरती पूर्ण विश्वास आहे आणि यापुढेही राहील. साडेबाराच्या बैठकीला मुंबईतले खासदार संजय गिना पाटील हे 2 वाजता येतात. ते वेगवेगळी कारणे देतात. आम्हाला सांगतात की माझ्या कारचा अपघात झाला होता. कदाचित पक्षाला त्यांनी कारण सांगितलं की कुठच्या मयत यात्रेत. बरं, ही का चर्चेची जागा आहे का इथे? नाही बघा, जी काही सांगितली ते जातात असं आहे की पत्रकारितेतले हे प्रश्नोत्तर नाही आहेत. त्यांनी काय कारण दिलं, मी काय कारण द्यायचं. त्यांच्या गाड्यांना अपघात झाला हे खरं आहे. ते ठाण्यातील एका दुःखद प्रसंगातून घाईघाईने येण्यासाठी निघाले आणि गाड्यांना अपघात झाला हे सत्य आहे. ह्याच्यावर तुम्हाला शंका घेण्याचं कारण नाही. ते पक्षाबरोबर एकनिष्ठेनं काम करत आहेत. ते आले काल धावत पक्षात बैठकीला. त्यात तुम्हाला कशा करता एवढं अस्वस्थ वाटण्याचं कारण? ते आले म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय का? बैठकीला नाही, ते बैठकीला हे सगळे खासदार उपस्थित राहिले याच्याबद्दल काही पत्रकारांच्या काही पोटामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यात का? त्यांनी सांगायला पाहिजे बाबा ते कसे काय आले, आम्हाला आमच्या बातम्या गेल्या. नाही राऊत साहेब, आम्हाला काहीच अडचण नाही. पण हे खासदार शिंदेबरोबर स्वतः दिसतात, त्यांच्या बैठकांमध्ये दिसतात, त्यांच्या मंत्र्यांनी ठेवलेल्या स्नेहभोजनाला दिसतात. शिंदे त्यांच्या शिंदेच्या दिसतात. असं सगळं असताना संभ्रम निर्माण करण्यासाठी, अशा प्रकारे संभ्रम निर्माण करण्यासाठी शिंदे किंवा भाजपचे लोक असे उपद्व्याप करत असतात. या क्षणी हे सगळे खासदार शिवसेनेबरोबर आहेत. त्याच्यामुळे काय तुमचं जे कुठलं ऑपरेशन वगैरे होतं ते फुस. आता आम्ही ऑपरेशन वुल्फ करू ना. म्हणजे नक्की काय ऑपरेशन वुल्फ होतं ना. टायगरचं ऑपरेशन कसं करणार तुम्ही मला सांगा? वाघ तुम्हाला हात लावू देईल काय? वाघाला तुम्हाला आधी गुंगीत आणावं लागतं. ते लांबून इंजेक्शन वाघाला घाबरतात, लांबून एक इंजेक्शन मारावं लागतं गुंगीचं. मग तो वाघ आहे का, डोळे उघडलेत का वगैरे बघून मग जाऊन त्याला त्याचे पाय बांधावे लागतात. हे शक्य नाही आमच्याकडे. पण ते वाघ दुरावा ठेवून आहे पक्षप्रमुखांपासून. अजिबात नाही. वाघ मोकळ्या जंगलामध्ये फिरताय. वर्धापन दिन जवळ येतो. शिवसेना साठीत आहे. आता काय वर्धापन दिनाचा काय कार्यक्रम? 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन हा षण्मुखानंद हॉलमध्ये साजरा होईल नेहमीप्रमाणे. हिरक महोत्सव 60 वर्ष होतात शिवसेनेला आणि त्यानिमित्तानं आम्ही काही कार्यक्रम ठेवलेले आहेत.
त्यातला एक कार्यक्रम जो आहे फार सुटसुटीत कार्यक्रम आहे.